एक मिनिट सगळ्यांनी इकडे येता. मला एक महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे. राधिका थांब शनया, मी बोलते सगळ्यांशी. आपल्या कंपनीच्या सक्सेस बद्दल मिस शनया स्वतः पार्टी देणार आहे. ओके ठीक आहे, काही हरकत नाही. शिवाय मी दिवाळीचा यंदाच्या वर्षीचा बोनस सुद्धा डिक्लेअर केलेलाच आहे. सो एन्जॉय करा. आनंद भाऊजी जरा येता, मला महत्वाचं बोलायचंय. सो ओ माय गॉड, आता मी काय करू? एवढे पैसे कुठून आणणार आहे मी पार्टीसाठी? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे पण तू सकाळी सकाळी कसं काय? काही नाही, मी काही गोष्टी ठरवल्यात. मला राधाला एक सरप्राईज द्यायचंय. अरे यार, तू तर सरप्राईज मॅनच झालास. सौमित्र तू आला. कसं आहे बा? बरं आहे ना? बुलबुल का खायला करू सांगा. आई काही खायला करू नका, कारण मी काही वेगळ्या गोष्टी ठरवून आलोय. मला राधाला सरप्राईज द्यायचं ठरवलंय मी. अरे का सरप्राईज द्यायचं? महाजनीने मला सांगितलं ना सरप्राईज मॅन आहे, तेव्हा गंमत वाटली होती. पण खरोखर हा सरप्राईज मॅन झाला. का सरप्राईज देणार आहे? बाबर, राधिकाचा तर वाढदिवसही नाही आता. का सरप्राईज द्यायला कशाला काही कारण लागतंय आई? त्याच्यासाठी काही कारण नाही लागत. माझ्या डोक्यात फक्त एवढंच आलं की राधा आपल्यासाठी, म्हणजे सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी काय, माझ्यासाठी काय, सगळ्यांसाठी एवढी झटते, काहीतरी करत असते. सो आपणही थोडासा तिला आनंद द्यावा सरप्राईज. बस, बाकी काही नाही. काय आहे सरिता, आपल्या वेळी प्रेम व्यक्त करायची एक पद्धत वेगळी होती. आता पद्धत वेगळी आहे. काळ बदललाय ना. तर आई, हे जे काही सरप्राईज मी ठरवलंय त्यात मला तुमची मदत लागणार आहे. आता का नाही तर मी का मदत करू? सांगतो ना. राधा सकाळी उठल्यापासून दिवसभर कुठली कुठली कामं करते ते सांगा. मी सांगतो तुला. ती सकाळी उठते, केर काढते, लादी पुसते, त्याच्यानंतर काय? पण सांगतोय ना मी. आई सांगा ना तुम्ही. गप्पा बसा असं हे म्हणत आहेत तुम्हाला. नाही होणारे जावई आहे, मान्य करा. नाही म्हटलं मी सांगत होते ना, म्हणून म्हटलं बाबर आता ती काका करते. मी तुला सांगते, सकाळी सकाळी ती उठते, राधिका आता गुड फॉर नथिंग राहिली नाहीये. ती खूपच ओव्हर स्मार्ट झाली. मी माझ्या पैशाने का द्यायची पार्टी? या कंपनीत करोडो रुपये लावलेत मी, आणि मी कुठून देऊ पार्टी? ओ गॉड, आता या राधिकाने सगळ्यांसमोर पण अनाउन्स करून टाकलं. व्हॉट टू डू? मला गॅरीला हे सांगायला हवं. काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. हा हॅलो. हॅलो काय? गुड फॉर नथिंग इथे नाकात दम करून ठेवलाय. काय आता काय झालं? अरे मी तिला म्हणलं मला पार्टी द्यायची सगळ्या एम्प्लॉईजना, तर मला म्हणली नाही, तुला पार्टी द्यायची असेल तर स्वतःच्या खर्चाने दे, कंपनीच्या पैशांनी पार्टी देता येणार नाही. आणि इथे डिक्लेअर केलंय सगळ्यांसमोर की सगळ्यांना मी बोनस देईन आणि पार्टी मात्र शनया दे. दॅट्स लाईक अ ग्रेट बिझनेस वुमन. काय? तुला आता लक्षात आलं ना? ती गुड फॉर नथिंग नाहीये. तिला बिझनेस मधलं बरोबर चूक करेक्ट कळतंय. तुला तिचं कौतुक करायचंय का? नाही, मी कौतुक नाही करत आहे शनया. तुला मी सांगितलंच होतं ना. हे बघ, ती आता गुड फॉर नथिंग राहिलेली नाहीये. बिझनेस व्यवस्थित सांभाळते आणि तू तिला कधी हरू शकणार नाहीस. हे बघ शनया, तू तुझं केबिन वगैरे सांभाळ ना, तिला तिचं काम करू दे. हे बघ, तू तिची जागा कधीही घेऊ शकणार नाहीस, एवढं लक्षात ठेव. तू काय मला चॅलेंज करतोस का? चॅलेंज नाही देते शनया. चॅलेंज अशाच व्यक्तीला देतात जी व्यक्ती ते पूर्ण करू शकते. तू कशाला पडतेस याच्यामध्ये? बेबी ठीक आहे, आता तू बघ. आता मी पार्टी देणार ऍट एनी कॉस्ट. काय बाबा, काय शिल्लक राहिलं का अजून सरप्राईज तुझ्या? नाही, राधाचा सगळा दिनक्रम जर आठवला तर देवघर राहिलंय. का चाललंय सौमित्रा? अरे एवढं सगळं करत आहे, कळेल का? अहो कळणार नाही, न कळायला काय? सरप्राईज म्हणल्यावर कळायलाच पाहिजे ना राधाला. त्यासाठी तर सगळं चाललंय. हा फक्त एकच करा,
मी सगळं जिकडे ठेवलंय ते सगळं उद्या सकाळपर्यंत तसंच राहू दे, कोणी हात लावू नका आपल्या. तसंच राहणार, त्याला कुणी हात लावणार नाही. आमची काही हरकत नाही, काय करायचं ते कर. हो काय? बाई काका करत आहेत. अथर्व काय म्हणतो? हे काय आहे? फुटायला सुरुवात झाली बहुतेक. अरे काय नाही, हे सरप्राईज आहे. काय सरप्राईज मध्ये? अरे ते तुझ्यासाठी नाहीये, आईसाठी. काय ठेवलंय बोल ना. अरे तुला सांगितलं तर ते सरप्राईज कसं राहील? हा, सांगायचं नाही आईला. ओके तरी पण सांग ना. अरे मोठे म्हणतात तर ऐकायचं ना, नंतर सांगेल ना ते. नाही ठीक आहे. हे बघ आता काय करूया माहितीये का आपण? सिक्रेट. आता मोठा झालायस की नाही, हा आता आपण सिक्रेट ठेवायचं. ओके, आधी हात दे. जर सिक्रेट ठेवलंस ना तू, तर मी तुला आईस्क्रीम देईन आणि गिफ्ट देईन. ओके. आणि गिफ्ट मध्ये काय द्यायला? दिवाळी येते ना, फटाके आवडतात की नाही तुला? काय आवडतात की नाही? अरे मग फुलबाच्या देतो ना तुला. काय Yes. आई. या या या. काय काय चाललं काय होतं तुमचं? काय नाही, नेहमीच आपली वसुली. काय अथर्व? हा, वसुली? कसली वसुली? काय? मी आणि मागत होता. सौमितला कागद मला देत होते. बाबा कसा आला बाड. आमचं नेहमीच. पण तू आलास कधी? आताच आलो, तुलाच भेटायला आलो होतो, पण आता निघतो लगेच. आ? अरे मला भेटायला आलायस ना, मग निघतो काय निघतो? नाही तो असे तर नानीने मला बोलवलेला. मी आता येते, जाऊन येते. मी पण तू थांब ना नाना, मलाही भेट. बाबा चाललो रे पत्ते खेळून. पत्ते खेळायला चाललो मी. हो का? आता कशाला नाही, मला पण निघायचं. मग आई बरोबर पत्ते खेळायला हे काम आहे माझं. मी निघतो लगेच. तू तरी थांब ना, मला बोलायचंय तुझ्याशी. थांब की. हो का? ओके, बस ना. तू बसणार. काय काय झालं? काय नाही, बोल ना. सौमित्र, दिवाळी जवळ येते. मी ना यावर्षी खूप मस्त साजरी करायचं असं ठरवलंय दिवाळी. म्हणजे असं छान कंदील लावायचा, लाइटिंग करायचं. मी रोज रांगोळ्या काढणार आहे आणि अर्थात घरी फराळाचं बनवणार आहे. अरे मग सगळं ठरवलंस ना तू, मग प्रॉब्लेम काय? मी येतो ना मदतीला. तू नको येऊस. मी करेन. एवढा धसका घेतलायस तू माझ्या मदतीचा? अगं परत नाही सांडणार मी पीठ. नाही रे, तसं नाही. खरंच मी करेन. फक्त तू ये खायला आणि येताना आईंना घेऊन ये. ओके. दिवाळी ना खूप आवडते. किती छान सण आहे, एकदम आनंदाचा, उत्साहाचा. अर्थात हा आनंद उत्साह अनुभवता येतोच असं नाही. राधा, काय ग हे काय मध्येच? काही नाही. 2 वर्षापूर्वी यांनी दिवाळीच्याच दिवशी घरातनं बाहेर काढलं होतं. मी आणि अथर्व सकाळी सकाळी घरातनं बाहेर पडलो तेव्हा कुठून बळ आलं हे सगळं निभावण्याचं कुणास ठाऊक. आज या सगळ्याचा विचार जरी केला ना तरी अंगावरती काटा येतो. त्यावेळेला तुझ्यात जी जिद्द होती ना राधा, सोड ना यार. हे काय मागचं आठवत बसलीस तू आता? त्यानंतर दिवाळी अशी साजरी केलीच नाही आम्ही. नाही, पण यावर्षी मी खरंच ठरवलंय की ही दिवाळी खूप छान साजरी करायची. मी खूप खुश आहे. आहेस ना? हो. आनंदात आहेस ना? आणि मी पण आहे ना तुझ्या बरोबर. मस्त दिवाळी साजरी करूया. तू, मी, अथर्व, आई बाबा सगळे. आणि तुझी आई. हे माझी आई, अख्खी गुलमोहर सोसायटी. बस सगळे जण साजरे करूया. पण आता अशी हसतेस ना राधा, ती हसत राहा आणि आनंदी राहा. तू तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे राधा. आणि तुझ्या आनंदात माझा. गॉड, सगळे मिळून 200 लोक तरी होत आहेत. एवढ्या सगळ्या लोकांचे स्टार्टर्स, वेलकम ड्रिंक्स आणि हे सगळे स्वीट्स आणि त्यात नॉनव्हेज पार्टी. नाही, जाऊ दे, ऑफिसमध्येच पार्टी देते. नको. शनया, गॅरी, हे बघ, 200 तरी होत आहेत लोक.
पण देऊ ना मी 5 स्टार मध्ये पार्टी? हो दे ना. हे म्हणजे आहेत नाही ते सगळे पैसे संपवायचे असतील तर नक्की दे. तू नीट बोल ना. कशा नाही परवडणार आहे का हे सगळं? असू देत, मी वाटल्यास मग फक्त ऑफिसच्या एम्प्लॉईजना पार्टी देते, वर्कर्सना नाही बोलवत. आणि बाकी दुनियाला बोलून ठेवलंस त्याचं काय? कशा नाही आता त्या फॅक्टरीतल्या बायका त्या येणार आहेत का 5 स्टार मध्ये? जरा तरी विचार करायचा ना. नो, एव्हरीथिंग इज फाईन. हे बघ, मी बजेटमध्ये बसवण्यासाठी वाटल्यास काही आयटम्स कमी करते. काय कमी करशील? ते वेलकम ड्रिंक्स, स्टार्टर्स आणि डेझर्ट जे 2-3 ठेवले त्याच्याऐवजी एखादच ठेव. आणि व्हेज देऊ, नॉनव्हेज पार्टी नको. व्हेज पार्टी? हा, मग एक काम कर ना, त्यापेक्षा आपण असं करूया, घरी सत्यनारायणाची पूजाच ठेवू, तीर्थप्रसादाला बोलव सगळ्यांना. गॅरी प्लीज. कशा नाही, मग अजून किती लहान करणार पार्टी? एक काम कर, त्यापेक्षा तू एखाद्या छोट्या हॉलमध्ये दे ना पार्टी, ते बरं पडेल. नाही, हॉल खूपच असं लो स्टँडर्ड वाटतं. मला लोकांना इम्प्रेस करायचंय आणि मला असं वाटतं की त्यांना असं खुश वाटावं, त्यांना मी आवडावे, म्हणून मी करते ना हे. शनाया, हे बघ, मी तुला या आधी सांगितलंय, यानं या तू देत असलेल्या ट्रीटनं लोकांना काहीही फरक पडणार नाहीये. असू देत, तरी मला ट्रीट द्यायचे म्हणजे द्यायचे. आणि मम्मा म्हणते तसं आहे ते वाटून घ्यायचं. वाटून नाही, तू लुटून घ्यायला निघाली आहेस, आणि तेही स्वतःलाच. तूच बघ ना, किती बजेट कमी केलं तरी एवढ्या माणसांना ट्रीट द्यायचं बजेट किती होतंय? 4-5 लाख रुपये खर्च तर सहजच येतोय. कुठून आणणार आहेस एवढे पैसे? कसं होणार मॅनेज? खरं तर तेवढाच खर्च होतोय, पण मग गॅरी तू सांग ना मला, मी काय करू? हेल्प मी विथ इट. छान आहे, आता मी काय सांगणार आहे? तू आधी ही आयडिया डोक्यात आणतानाच विचार करायचा ना. हे बघ, एक लक्षात घे, त्या राधिकाकडे पैसा आहे, तिच्याकडे हे तिला सपोर्ट करणारी माणसं आहेत. तुझ्याकडे काय आहे आणि कुठून आणणार आहेस एवढा पैसा? तू बघ बाई, कसं मॅनेज करायचं तुझं तूच बघ. सकाळी सकाळी आम्हाला आयता चहा दिल्याबद्दल थँक्यू. आमच्यासाठी छान भाज्या बनवतेस आणि नाश्ता करतेस. थँक्यू. यम्मी टिफिन साठी अथर्वच असणार.
गरमागरम चहासाठी. थँक्यू आई. आई याच डायनिंग टेबलवर प्रेमानं खाऊ घालतेस त्याबद्दल थँक्यू. आई अथर्व आई हे काय हे काय सगळं काय हे हाय बाई काय हे मला खायला दे ना. खायला देऊ तुला त्याआधी मला सांग हे काय सगळं. एक मिनिट पाहू बरं काय. हाय बाई काका लिहिले चहा दिल्याबद्दल थँक्यू. मला रोज डब्बा देते म्हणून थँक्यू. गमत आहे बाई हे सगळं हे ना. ती पहिल्यांदा बघून राहिले तसं दाखवताय तुम्ही. हा नाही तर काम पहिल्यांदा तसं पाहत आहे मी. असं का करते तू. तुम्ही लिहिल्या ना. मी लिहिल्या का या नाही मग अथर्व तू लिहिलंयस. नाही खरं सांगा. नाही ना असं काहून बरं तू विश्वास नाही का आमच्यावर. अहो काय ते मला समजून राहिलं कोणी लिहिलंय ते. बघते मी. तुमच्यासाठी चहा करून ठेवलाय चहा प्या तुम्ही. आणि तुझंही खायचं तयार. हो. मला कळेल कोणी केलंय ते. मला आता भाजी बाजारात जायचंय. बाजारात जाते आणि मग शोधून काढते मी बरोबर. बाजारातून ताजी भाजी आणतेस त्यासाठी थँक्यू. आई आई आता हे काय. तुला खाऊ पाहिजे ना. हो. आई मी बाजारात जाऊन येते. आई येते मी. आला फोन आला वाटच बघत होतो. हॅलो सौमित्र काय चाललंय हे. काय काय झालं ग. मी कामात आहे लवकर बोल. काय झालं. कुठे काय चाललंय. मला घरात सगळीकडे थँक्यू थँक्यूच्या चिठ्ठ्या मिळाल्या. हे काम तुझंच आहे ना. काय थँक्यू थँक्यू म्हणजे हे जनरली तू म्हणत असतेस ना थँक्यू थँक्यू. मला कसं माहिती असणार काय आहे थँक्यू थँक्यू. नाही पण हे तू केलंयस का. कारण आईंना मी विचारलं अथर्वला विचारलं त्यांनी काहीच सांगितलं नाहीये. मला असं वाटतं की हे तू केलंय बरोबर ना. थँक्यू राधा थँक्यू. म्हणजे तू केलंयस. हो काय वाटलं तुला. काही नाही. नंतर बोलते तुझ्याशी. मलाही तुला एक मोठं सरप्राईज द्यायचंय. ठीक आहे चल ठेवते. बाय.